गृहकुल प्रस्तुत क्रिकेट महोत्सव आज वाडा येथे होतोय। व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक नेते माननीय बाबाजी काटोळे सर, वाडा शहराचे नगराध्यक्षा माननीय दिमाताई गंधे, वाडा इंडस्ट्रियल असोसिएशनचे खुसला सर, इस्कॉनचे अभिमन्यू गुरुजी, संस्कार भारतीचे माननीय संजयजी, बरेचसे मंडळी खाली उपस्थित आहेत। आमचे विभागीय संघचालक मान्य डॉक्टर अच्युत पाल सर, उपनगराध्यक्ष मनीषी देहरकर, सगळे नगरसेवक शरद पाटील, संतोषी पवार, निशाताई, दिलीप कातर, सर्व सन्मान्य माता भगिनी बंधू, मानव जसजसा तंत्रज्ञानाने प्रगल्भ होत चाललेला आहे, मला वाटतं आपली संस्कृती टिकली पाहिजे, जपली पाहिजे, संवर्धित झाली पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं, वाड्या शहरात येऊन कोणताही संबंध नसताना संस्कृती टिकवण्याच्या दृष्टिकोनातून जे गेले कित्येक वर्ष काम करतात असे आकाश गुरुजी, मी तुमचं खूप स्वागत करतो, तुमचं खूप अभिनंदन आणि आभार सुद्धा व्यक्त करतो। तुमच्या पूर्ण टीमचं, मॅडमचं अभिनंदन करतो। जवळजवळ 170 गावांमधून स्पर्धा घेतली गेली, 500 कुटुंबांना जोडलं गेलेलं आहे आणि अशा वेळेस सर्व थोरा मोठ्यांच्या माध्यमातून, छोट्यांच्या माध्यमातून, संस्कृतीच्या माध्यमातून हा वारसा पुढे गेला पाहिजे। जो प्रगल्भ वारसा आपल्या अखंड हिंदुस्थानाला लाभलेला आहे। पूर्ण जगामध्ये आता काय वातावरण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। पूर्ण जगामध्ये गेलो तर सगळीकडे पैसाच पैसा आहे, पण संस्कृती कुठे आहे, परंपरा कुठे आहे, चालीरीती कुठे आहेत, त्या कुठे आहेत तर फक्त आणि फक्त भारतामध्ये आहेत। आणि त्यामध्ये चालू ठेवायच्या असतील, जपायच्या असतील तर अशा प्रकारचे संस्कृतीचा वारसा घेऊन पुढे चाललेले आहे आकाश गुरुजी। खरं तर तुमच्या या कार्यापुढे मला शब्द सुचत नाहीये, कारण कोणताही कमर्शियल बेस नेटवर्क अशा प्रकारचं काम करणं खूप दिव्यपणाचं लक्षण असं मला वाटतं। आणि मग त्यामुळे माझाही काही वर्षापूर्वी कोरोनामध्ये माझा मुलगा सुद्धा तुमच्याकडे पेटी वाजण्याकरता येत होता। निश्चितच आपली एक पिढी आहे, म्हणजे माझ्या वडिलांची एक पिढी होती, त्यानंतर आम्ही आहोत। जे वडीलधारे आहेत त्यांना एक त्या पिढीमध्ये म्हणजे कोणतीही गोष्ट उपलब्ध नव्हती, त्यापासून आता AI पर्यंत ज्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत। परंतु आमची पिढी अशी होती की त्या पिढीमध्ये त्या स्वतःला अपग्रेड करू नाही शकले, परंतु आम्हाला स्वतःला अपग्रेड करावं लागतंय। त्यामुळे ह्या सगळ्या भागामध्ये आपली जी संस्कृती आहे, जे महत्त्वाचे 3 अंग सांगितले, ज्ञान, धन आणि शक्ती, ह्या सगळ्यांचा व्यवस्थित योग्य असा वापर केला तर निश्चितच आपली संस्कृती आपण टिकवू शकतो, दाखवू शकतो। आणि खरं म्हणजे ह्या छोट्या मुलांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे आणि हाच वारसा तो पुढे घेऊन जाणार आहे। आणि त्यामुळे मी आकाश गुरुजी तुमचं आणि तुमच्या पूर्ण टीमचं खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगराध्यक्षा सौ दिमाताई गंधे यांचे स्वागत एकतारा गुरुकुलच्या कार्यवाहक सौ अरुणा विश्वास यांनी करावे। दीदी इकडे।
वाडा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रमोदजी खोसला यांचे स्वागत. कार्यकर्ता सन्माननीय संजयजी गोडसे सर. अभिमन्यू प्राण प्रभूजी यांचे स्वागत आकाशजी विश्वास करतील.